नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी अंबर पवार. तर मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण रेशन कार्डबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहे. तर रेशन कार्ड जो आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात. असा रेशन कार्ड आहे आता, म्हणजे पहिल्यापासून आहे आता हा रेशन कार्ड. पिवळा काही कांचे केसरी कलरचा असतो. हा पिवळा रेशन कार्ड प्रत्येक व्यक्तीजवळ असतं. पण हा जी रेशन कार्ड आहे, हा पिवळा रेशन कार्ड जी पुस्तक आहे, त्या पुस्तक आता बऱ्याच अशा लोकांचे खराब झालेले आहे. काही कांचे हरवलेले आहे, काही कांचे पहिले पान, काही कांचे मागचे पान गायब झालेले आहे, काही कांचे रेशन कार्डवर पाण्याचे टिपके पडलेले आहे. म्हणून काही फॉर्म भरताना त्याची आपण झेरॉक्स कॉपी काढतो, ती पण बरोबर व्यवस्थित येत नाही आणि ती झेरॉक्स कॉपी पण बरोबर येत नाही. म्हणून त्याच्यामुळे आपले काम थांबले जातं. म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने आता स्मार्ट कार्ड, रेशन कार्डचा स्मार्ट कार्ड जारी केलेला आहे. तर आपण स्क्रीनवर बघू शकता. अशा प्रकारे स्मार्ट कार्ड येणार आहे. ते एकदम व्यवस्थित आहे. त्याच्यावर QR कोड आहे आणि ते एकदम PVC कार्डमध्ये येणार आहे. आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा तुम्ही आपला स्मार्ट रेशन कार्ड आहे, ते रेशन कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता. तर तुम्हाला ते रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे. तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि तिथे तुम्हाला सर्च करायचं आहे मेरा राशन करून ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर तिला ओपन करताना असं इंटरफेस येतो. त्या इंटरफेसमध्ये तुम्हाला तुमचा जो प्रमुख आहे, रेशन कार्डमध्ये जो प्रमुख आहे त्या व्यक्तीचे आधार नंबर इथं टाकायचा आहे आणि या जागी तुम्हाला कॅप्चर टाकायचा आहे. सेंड OTPवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये OTP येईल. ते OTP इथे टाकून तुम्हाला MPIN तयार करायचं आहे. जसंही तुम्ही MPIN तयार करणार तर तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे स्मार्ट कार्ड, तुमच्या रेशन कार्ड स्मार्ट कार्ड तुमच्या होम पेजवर येऊन जाणार. त्याला तुम्ही डाउनलोड करून त्याची प्रिंट कॉपी करू शकतात आणि त्याला लॅमिनेशन करून तुम्ही ठेवू शकतात. म्हणजे ते खराब पण होणार नाही आणि एकदम व्यवस्थित तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये पण ठेवू शकतात. आणि हे स्मार्ट रेशन कार्ड आहे ते तुम्हाला रेशनदार दुकान आहे, रेशन दुकानदार आहे, तिथंच तुम्हाला वाटप करतील. आणि याची सुरुवातीला 2 जिल्ह्यामध्ये सुरुवात करण्यात आहे. एक नंदुरबार जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा आहे. त्या जिल्ह्यांमध्ये याची वाटप सुरू करण्यात येणार आहे. म्हणजे आता तर बंद आहे, पण या महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला हा स्मार्ट रेशन कार्ड आहे ते तुम्हाला रेशन दुकानदाराकडून तुम्हाला भेटणार आहे. तर जर कोणी तुम्हाला हे रेशन कार्डसाठी पैसे 200-300 रुपये मागत असतील तर तुम्ही द्यायचे नाही, कारण हे 20-30 रुपयामध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि फ्रीमध्ये तुम्हाला रेशन कार्ड तुम्हाला रेशनदार आहे ते त्यांच्या दुकानावर तुम्हाला हे देतील. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असंच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर येत राहतात. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.